नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। स्मार्ट या योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड झालेली आहे त्यांना हा प्रकल्प अहवाल बनवताना खूप काही प्रश्न आहेत, शंका आहेत, अडचणी आहेत। या साऱ्या शंका, प्रश्न आणि अडचणींची माहिती घेण्याचा आणि त्या सगळ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात। तर मग चला सुरू करूयात। सगळ्यात महत्त्वाचं, या डीपीआर सोबत आपल्याला कुठली कागदपत्र जोडायची आहेत ही आपण एक एक करून समजून घेऊयात आणि ती कागदपत्रांमध्ये आपण काय विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींची विस्तृत स्वरूपामध्ये आपण माहिती घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचं, यासोबत आपल्याला जोडायचं आहे आपल्या कंपनीचं पॅन, उद्यम रजिस्ट्रेशन, कंपनी इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्यानंतर MOA, AOA हे आपल्याला जोडणं आवश्यक आहे। त्याच पद्धतीने आपल्याला आपण ज्या कंपनीला माल विकणार आहोत, ज्या खरेदीदाराला आपण आपला माल विकणार आहोत त्यासोबतचा MOU आपल्याला या DPR सोबत जोडणं आवश्यक आहे। तसेच सर्व संचालकांचे पॅन कार्ड, आधार कार्ड सुद्धा आपल्याला यासोबत जोडणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे आपण आपल्या गावामध्ये ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करणार आहोत त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीची ना हरकत दाखला सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल आणि या DPR सोबत आपल्याला तो जोडायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला 29 वर्षाचं भाडे करारनामा या सोबत जोडणं आवश्यक आहे, तोही रजिस्टर्ड केलेला। म्हणजे आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरून त्याची रजिस्ट्रेशन करून मग आपल्याला हा भाडे करारनामा द्यायचा आहे। आता बऱ्याच जणांना याबाबत शंका आहे की यावर काही पर्याय नाही का, आम्ही कमी पिरियडचा दिला चालेल का, आमच्याकडे आधीपासून काही दिवसांचा आहे, 15 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे, मग आम्ही तोच दिला तर चालेल का। तर या सगळ्या गोष्टींची उत्तरं नाही अशी आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घ्या। याबाबत डिपार्टमेंट अगदी क्लिअर आहे की त्यांना 29 वर्षाचाच भाडे करारनामा पाहिजे, तो देखील दुय्यम निबंधकाकडून नोंदणी करून घेतलेला। म्हणजे जर तुम्ही 1 एकर जागा आपल्या या प्रकल्पासाठी देणार असाल आणि त्यासाठी तुम्हाला भाडे करारनामा करायची आहे तर 29 वर्षाची त्यासाठीची स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागेल। आमच्या बऱ्याच क्लायंट्सने यासाठीचा करारनामा केलेला आहे, त्यांना जवळपास 1 लाख रुपयापेक्षा जास्त स्टॅम्प ड्युटी भरायला आलेली आहे। तुमचा प्रकल्प जर लहान असेल तर त्या प्रमाणात ही रक्कम नक्कीच कमी होईल, परंतु त्या जमिनीची किंमत किती आहे, तो एरिया कसा आहे, त्याचं व्हॅल्युएशन काढून त्यावर स्टॅम्प ड्युटीची ही आकारणी करण्यात येते। जर तुम्हाला एवढा मोठा प्रकल्प उभा करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला हा 29 वर्षाचा रजिस्टर भाडे करारनामा करणं बंधनकारक आहे, आवश्यक आहे। त्याशिवाय आपल्या DPRला मंजुरी मिळणार नाही। सगळ्यांनी ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या, कारण याआधी जे काही योजना राबवल्या गेल्यात त्या डिपार्टमेंटला ज्या काही अडचणी आल्यात त्यावरून ते या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत की ह्या गोष्टीशी ते तडजोड करणार नाहीत। त्यामुळे आपल्याला 29 वर्षाचा भाडे करारनामा यासोबत जोडायचाच आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या। त्यानंतर DPR सोबत आपल्याला कोटेशन्स देखील जोडायची आहेत। आता ही कोटेशन्स कशी जोडायची ते मी तुम्हाला आधी विस्तृत स्वरूपामध्ये समजून सांगतो। आपल्याला या प्रकल्प अहवालासोबत आपली सगळ्यात आधी प्रोजेक्ट कॉस्ट काढणं आवश्यक आहे, म्हणजे प्रकल्पाची किंमत। आपण जो काही प्रकल्प उभा करणार आहोत या प्रकल्पासाठी खर्च किती येणार आहे साधारण याची रक्कम आपल्याला काढणं आधी आवश्यक आहे, तरच आपल्या DPRला आपल्याला मंजुरी मिळेल, ती योग्य असेल आणि प्रॉपर असेल। आता तुमच्या प्लॅन्टला मशिनरीज कुठल्या लागणार आहेत, त्यासाठी इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे तिथे वीज सप्लाय, पॉवर सप्लाय कशा पद्धतीने लागणार आहे, त्यासाठी किती खर्च येणार आहे, तुम्ही जे काही बांधकाम करणार आहात त्या बांधकामासाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे, अशा सगळ्या बारीक गोष्टींची मिळून आपली ही प्रोजेक्ट कॉस्ट होणार आहे। म्हणजे आपला प्रकल्प उभा करण्यासाठी आपल्याला किती खर्च लागेल। आता बऱ्याच वेळी काय होतं की आपण साधारण ढोबळमानाने ज्या मशिनरी आवश्यक आहेत त्यांची कोटेशन जमा करतो, साधारण त्यांची किंमत किती असेल ती हिशोबात घेतो, बांधकामाची पण अंदाजित रक्कम आपण हिशोबामध्ये घेतो, इलेक्ट्रिफिकेशनचं पण एस्टिमेट ॲक्च्युअल न काढता अंदाजित रक्कम घेतो। याचा परिणाम स्वरूप जर या भविष्यकाळात ह्या रकमा वाढल्या आणि आपल्या DPRला आधीच मंजुरी मिळून गेली असेल तर या वाढीव रकमा आपण कुठून उभा करणार, हा आपल्या सगळ्यांसाठी प्रश्न होईल आणि त्यासाठी आपल्याला अनुदान मिळणार नाही। त्यामुळे
सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे की आपण अचूक प्रकल्प किंमत काढावी आणि या अचूक प्रकल्प किंमत काढण्यासाठी आपल्याला सगळ्या प्रकारच्या मशिनरीची, इलेक्ट्रिफिकेशनची, बांधकामाची सगळ्या प्रकारची कोटेशन जमा करावीत. आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं की आपण जी काही मशिनरी घेत आहोत त्यासाठी पॅकिंग मशीन लागेल का किंवा इथली कुठली मशिनरी लागतील का. तर त्यासाठी तुम्ही एक्सपर्ट्सची मदत घ्या, त्यांच्याकडून आधी या सगळ्या गोष्टी समजून घ्या. तुम्ही जो काही प्रकल्प उभा करत आहात त्यासारखा दुसरा कुठे प्रकल्प असेल तर त्या ठिकाणी जाऊन आधी भेट द्या, तिथून सगळी यादी बनवा, त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या मशिनरीज आहेत त्या सगळ्या प्रकारच्या मशिनरीची कोटेशन मागवा. एक सुद्धा वस्तू त्यामध्ये राहायला नको, कारण ती एक वस्तू राहिली, एक मशिनरी असेल किंवा एकही मालमत्ता तुम्ही यामध्ये कन्सिडर नाही केली तर त्याची संपूर्ण कॉस्ट तुम्हाला बेअर करावी लागेल किंवा त्यामुळे आपल्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात. ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. सगळ्या गोष्टींची कोटेशन्स घ्या, ती कोटेशन्स जमा करून अचूक प्रकल्प रक्कम, आपल्या प्रोजेक्टची एक्झॅक्ट कॉस्ट किती आहे ती कॉस्ट काढा. त्यानंतर आपल्याला हा प्रकल्प अहवाल बनवणं सोपं होईल. प्रकल्प अहवालासोबत आपल्याला कोटेशन जोडल्यास ते आपल्यासाठी नक्कीच ॲडिशन ठरेल, जेणेकरून आपण जी काही माहिती काढलेली आहे ती वास्तविक आहे आणि खरी आहे, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे हे सुद्धा आपल्या DPR चेक करणाऱ्यांच्या लक्षात येईल. DPR सोबत आपल्याला मागील 3 वर्षाची ऑडिट रिपोर्ट्स, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सुद्धा जोडणं आवश्यक आहे. त्यापैकी किमान एका वर्षामध्ये 5 लाखापेक्षा जास्त टर्नओव्हर असणं आवश्यक आहे. याची आपण खातरजमा करून घ्यावी, मगच ते जोडावे. यानंतर पुढचा मुद्दा आहे की आपल्याला बँकेत करंट अकाउंट ओपन करणं हे आवश्यक आहे. आता करंट अकाउंट ओपन करणं बऱ्याच जणांना अडचणीचं, जिकरीचं ठरतंय. समजा जर तुमच्या स्टेट बँकेत एक करंट अकाउंट असेल, त्यावेळी स्टेट बँक तुम्हाला दुसरं करंट अकाउंट ओपन करू देत नाही. त्या शाखेत तर करूच देणं शक्य नाही आहे, पण इतर स्टेट बँकेच्या दुसऱ्या शाखेत देखील तुम्हाला करंट अकाउंट ओपन करता येत नाही. ही अडचण खूप जणांना येते. अशा वेळी स्मार्टने तर मागितलेलंच आहे की आम्हाला सेपरेट करंट अकाउंट द्या. मग अशा वेळी काय करायचं? तर माझं रेकमेंडेशन आहे की तुम्ही इतर कुठल्या बँकेमध्ये एक नवीन करंट अकाउंट ओपन करा. करंट अकाउंट ओपन करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती खूप किचकट झालेली आहे, पूर्वीपेक्षा खूप कठीण झालेली आहे आणि त्यात वेळ खूप सुद्धा जास्त लागतोय. त्यामुळे तुम्ही आत्ताच करंट अकाउंट ओपन करण्याची प्रक्रिया सुरू करा, जेणेकरून त्यासाठी जे काही 8-10 दिवस जाणार आहे तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही तुमची रक्कम जमा करा आणि ती यामध्ये आपल्याला जमा करता येईल. करंट अकाउंट ओपन करण्याचा क्रायटेरिया आपण पूर्ण करू शकतो. या करंट अकाउंटमध्ये आपल्याला आपण जी काही प्रकल्प किंमत काढली आहे, DPRमध्ये आपण जी प्रकल्प किंमत देणार आहोत, प्रोजेक्ट कॉस्ट देणार आहोत, त्याच्या 5% इतकी रक्कम यामध्ये जमा करायची आहे. समजा तुम्ही 3 कोटीचा प्रकल्प अहवाल सादर करत आहात, तर अशा वेळी तुम्हाला त्यामध्ये 15 लाख जमा करणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. 1 कोटीचा तुम्ही प्रकल्प अहवाल सादर करत आहात, तर अशा वेळी तुम्हाला 5 लाख रुपये त्या ठिकाणी जमा करणं आवश्यक आहे. आता ही रक्कम तुम्हाला जमा करावीच लागेल का? तर हो, तुम्हाला ती रक्कम जमा करावीच लागेल आणि ती तुम्ही तुमच्या भागधारकांकडून जमा केलेली असली पाहिजे. कोणाकडून उसनवार घेतलेली किंवा कर्ज स्वरूपात घेतलेली ती रक्कम नको. कंपनीचं स्वतःचं ते भाग भांडवल असलं पाहिजे. प्रकल्पाच्या 5% रक्कम तुम्हाला या बँक खात्यामध्ये जमा करायची आहे आणि त्याचं स्टेटमेंटसुद्धा तुम्हाला या DPR सोबत जोडणं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला तुमचे ऑथोराइज आणि पेड अप शेअर कॅपिटलसुद्धा ROC म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे तुम्हाला वाढवून घ्यावे लागेल. त्यासाठीचा पास 3 फॉर्मसुद्धा तुम्हाला यासोबत जोडणं आवश्यक असेल. ही आता त्यांनी मागणी केलेली नाही आहे, परंतु माझ्या मते ती नक्कीच ते मागणी करतील. त्यामुळे आधीपासून आपण या गोष्टीसाठी तयार असावे, प्रिपेअर असावे, जेणेकरून ऐन वेळेस काही कुठल्या प्रकारची घाई गडबड होणार नाही. त्याचप्रमाणे आपली सभासद यादी ही डिटेल स्वरूपामध्ये आपण बनवून घ्यावी. त्यामध्ये सामाजिक वर्गीकरण म्हणजे आपले जे काही सभासद आहेत ते ओपन कॅटेगरीचे आहेत, SC ST OBC या कुठल्या प्रवर्गामध्ये ते मोडतात, याप्रमाणे त्याची एक संपूर्ण यादी तुम्ही बनवून घ्या. त्याचप्रमाणे प्रत्येक सभासद हा अल्पभूधारक आहे, मध्यम भूधारक आहे किंवा त्याच्याकडे शेती किती आहे या स्वरूपामध्ये संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी दिलेल्या विगतवारीप्रमाणे आपण त्यांच्या भूसंपादनानुसार त्यांची वर्गवारी करून ठेवावी, जेणेकरून आपल्याला DPRमध्ये जी काही त्यांनी माहिती विचारलेली आहे ती माहिती भरताना आपल्याला सोयीस्कर होईल आणि आपण चांगल्या पद्धतीने ती माहिती भरू शकतो. या सगळ्या गोष्टींची तुम्ही प्रिपरेशन केली तरच तुम्हाला DPR बनवणं सोपं होईल आणि DPR तुम्ही
ह्या सगळ्या कागदपत्रांसह जोडला तर नक्कीच तुमच्या DPRला मंजुरी मिळण्यासाठी सुद्धा मदत होईल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। याबाबत अधिक शंका असतील तुमच्या तर आमच्यापर्यंत तुमचे प्रश्न येऊ द्या, आम्ही त्या प्रश्नांना नक्की उत्तरं देऊ। त्याचप्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या तुमच्या संस्थेचा DPR बनवून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑफिसरकडून त्या सगळ्या सर्व्हिसेस घेऊ शकतात। तुम्हाला चार्टर्ड इंजिनियरचा प्लॅन बनवण्यासाठी किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी ऑफिसरकडून तुम्हाला मदत होऊ शकते, ते नक्कीच तुम्हाला मदत करतील। आमच्या सर्व्हिसेससाठी सुद्धा तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, आमचे प्रतिनिधी तुम्हाला त्यासाठी नक्कीच मदत करतील। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी धन्यवाद।